सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्या गेल्या 15 दिवसापासून किंवा आधीपासून प्रत्येक सभेत अबकी बार 100 बारचा नारा होता. तुमच्या पक्षाने तो नारा बऱ्यापैकी नाही अगदी दणदणीत खरा केला असं म्हणायला हे बघा, संपूर्ण भारताचा, संपूर्ण जगाचा माननीय मोदीजी आणि जगातला सर्वात मोठा पक्ष माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि सर्वच आमच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात वाढलेला जनतेचा विश्वासातला पक्ष हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. त्यामुळे इथं कुणी आलं आणि किती आरोप केले तरी भारतीय जनता पार्टीवरच आमचा विश्वास आहे. हे जनतेची भूमिका होती. आम्ही ओरडून ओरडून सांगत होतो की इथं काहीही होणार नाही, कुठेही सभा घ्या, काहीही करा, पण आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, या भागातील आमचे सर्व नेते यांच्यावर जनतेचा विश्वास सार्थ ठरला. अनेकांचे कौल खऱ्या अर्थानं वाहून गेले आणि भारतीय जनता पार्टीचा विश्वास पिंपरी चिंचवडकरांनी पुन्हा एकदा दृढ केला. त्यामुळे त्या प्रत्येक मतदारांचे आणि या महिनाभर राबलेल्या आमच्या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. आम्ही जसं तुम्ही म्हणालात 9 वर्ष तब्बल जनतेला वाट पाहावी लागली आणि त्यांनी त्या वाट पाहिल्यानंतर तुमच्यावर प्रचंड विश्वास ठेवून तुम्हाला दणदणीत बहुमत दिलं. या क्षणी त्यांचे आभार मानताना तुम्ही त्यांना कुठला शब्द द्याल की त्यांचे काही ज्या समस्या पेंडिंग होत्या? खरं तर भारतीय जनता पार्टीनं आज या मागच्या 7 ते 8 वर्षात जी पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास केला, मेट्रो असतील, या भागातील रोड रस्ते असतील, पण या भागातील पाण्याचा प्रश्न येणाऱ्या काळात सोडवला जाईल, विजेचा प्रश्न सोडवला जाईल आणि खऱ्याच अर्थानं पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम आणि आणखी नाविन्यपूर्ण होण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुढच्या 5 वर्षात भरपूर प्रयत्न करेल. जय श्रीराम.